तर ब्रेक नंतर महत्त्वाची बातमी समोर येते। देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्याआधी फडणवीस सर्वात आधी कतई नाराज नहीं है, बिल्कुल खुश है। अजूनपर्यंत शिवसेनेकडून का घोषणा केली जात नाही की ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत ते? अभी वो इस बारे में मुझे मालूम नहीं है, मैं थोड़ी बघा आता शपथविधीसाठी फक्त 2.5 तास मुझे लगता है कि एकनाथ जी शपथ आज लेंगे, उप मुख्यमंत्री करके शपथ लेंगे, ऐसा मुझे लग रहा क्या है। ये प्रेशर टैक्टिस है सर? कोई नहीं, कोई टैक्टिस नहीं है, कोई प्रेशर टैक्टिस नहीं है, बिल्कुल खुले दिल से वो आ रहे हैं। आप संकट मोचक हैं। अब तीनों पार्टी और पूरी आप राजनीति, संकट मोचक हैं। कोई संकट मोचक नहीं भाई, इसमें क्या संकट मोचक की बात इस तरह की सिच्युएशन को हैंडल करने के लिए मुझे लगता है, मुझे बिलकुल काय घेऊन आलेला? काही कुठलाही मेसेज नाहीये, कुठला मेसेज घेऊन मी आलेलो नाही। मी फक्त एकनाथजींना भेटायला आलेलो आहे आणि आपण बघा, आपल्याला 5 वाजता कळेल, आपल्याला 5 वाजता सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल। कुठलाही दबाव नाही आणि शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं स्पष्टीकरण भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिलेले आहे। मी कुठलाही मेसेज घेऊन आलेलो नाही, नुसती भेट घेण्यासाठी आलेलो आहे। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्यांच्याकडून कुठलाही दबाव नाही असं स्पष्टीकरण आता गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे। दरम्यान उदय सामंत देखील सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। सामंत, गोगावले, शिरसाट, फाटक हे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। शिंदेंचा निरोप घेऊन फडणवीसांच्या भेटीसाठी देखील सामंत दाखल झालेले आहेत। शिंदे उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेणार आहेत। हा सस्पेन्स जो आहे तो संपलेला आहे आणि यात राजकीय घडामोडींना हालचाल आलेली आहे। शपथविधी सोहळ्याला काही तास उरलेले असताना एकीकडे फडणवीसांच्या भेटीसाठी शिंदेंचे निकटवर्तीय सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी हजेरी लावली, तर दुसरीकडे गिरीश महाजन हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। आता उदय सामंत कुठला निरोप घेऊन आता फडणवीसांची भेट घेतात ते देखील महत्त्वाचं आहे। एकनाथ शिंदेंचे निकटवर्ती आहेत उदय सामंत, आमदार उदय सामंत आता कुठल्या मुद्द्यावर फडणवीसांची चर्चा करणार ते देखील बघणं महत्त्वाचं आहे। इकडे गिरीश महाजन शिंदेंना भेटायला गेले, तर इकडे उदय सामंत फडणवीसांना भेटायला सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे 2.5 तास आता उरलेले आहेत शपथविधीसाठी, तरी सुद्धा आता गाठीपिटी सुरूच आहेत, महायुतीतले धुसफूस सुरूच आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। फक्त आता एकच बातमी महत्त्वाची होती, ती म्हणजे आता एकनाथ शिंदेने उपमुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार आहेत हे स्पष्ट झालेले आहे।